आज काय बनवते? आज ना मी वड्याची भाजी बनवते. सांडगे. सांडगे. अच्छा, हे काय आता केलं? हे बघ मी कुकर मध्ये तेल घालते ओके. आणि आता मी ते वडे सांडगे भाजायला घेते. अच्छा, कुकर मध्येच भाजायचे का सांडगे? हा म्हणजे कुकर मध्येच करायचे ना, तर कुकर मध्येच भाजायचे. अच्छा. हं. आता हे चांगले डाळिंबी कलरचे भाजायचे आपल्याला. अच्छा. हे ना डाळिंबी कलरचे भाजून झाले. हा आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये. हे बघ डाळिंबी कलर झाला बघ याचा. चालेल. हा. आता मी हे काढते याच्यात. आता काय करायचं आहे नेक्स्ट? आता आहे ना मी हे बघ कांदा फोडणीला टाकते. हा अच्छा, कांदा बारीक कापायचा की मीडियम? नाही, बारीकच कापायचा म्हणजे चांगला होतो लवकर ना. हम्म. आणि आता कांदा आणि टमाटा कुकरमध्ये मी टाकून देते. पहिल्यांदा थोडा कांदा होऊ द्यायचा आणि नंतर टमाटा टाकायचा. नाही तर दोन्ही टाकले ना, कांदा इतका बरोबर होत नाही. अच्छा. आता बघ, आता कांदा आहे ना चांगला परतलाय. हा आता मी याच्यात टमाटा घालते. कांदा आणि टमाटा बरोबर नाही टाकायचा. टमाटा किती घेतला? एक घेतला की अर्धा नाही, घेतला? अर्धा टमाटा. आता हे अर्धा टमाटा झाला ना, तर आता मी याला हळद पावडर टाकते. हे बघ, हळद पावडर झाली. आता हा मसाला झाला. काळा मसाला की पिवळा पिवळा मसाला? आहे, पिवळा. हे बघ, याच्यावर नाव नाहीये ना. अच्छा, हा ठीक पिवळा आहे. मसाला, काळा नाही वापरायचा ना. अच्छा. हा. हे बघ, आता ही चवीनुसार मीठ झालं. ओके. हा. आणि आता हे पूर्ण पलटी आलटी केलं ना आपण, तर आता आपण याच्यात 1 ग्लास पाणी टाकूया. हे बघ, हे पाणी 1 ग्लास टाकायचं याच्यात. हे बघ, आता एवढं पाणी टाकायचं. कांदा टमाटा परतला, मसाला घातला, हळद घातली, मीठ घातलं आणि आता याच्यात मी हे वडे टाकते. अच्छा. आता हे वडे टाकले ना, आता हे बघ असे परतून घेतले. हा आता हे परतून घेतले. आता याला झाकण पॅक करायचं आपल्याला. आणि किती शिट्ट्या? 2च सुट्ट्या ओढायच्या आपल्याला. अच्छा. म्हणजे हे जास्त रश्श्यावाले नाहीये, हे फक्त असे थोडे अंगी.